नमस्कार मित्रांनो. कालच निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर दिवसभर जे काही घडामोडी घडल्या किंवा काही उमेदवारांना जर आक्षेप असेल, तर ते आक्षेप आपण दिलेल्या त्या ईमेल ॲड्रेसवर नोंदवावे असं व्यवस्थापनाकडून किंवा शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने काही उमेदवारांनी आक्षेप देखील नोंदवलेले आहेत आणि काही प्रशासनाकडून देखील काही वेगळ्या सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. 26 तारखेला काल रात्री उशिरा. तर काय आहे त्या सूचना बघूया. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/2/2000 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यता धारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. त्यानुसार सर्व संबंधित आणि त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशांचे पालन करावे. पुढची सूचना आहे व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शवण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे. सर्व प्रक्रिया नियमबाद्य पद्धतीने पूर्ण केलेली आहे व अभियोग्यता धारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यता धारकांची काही वेगळी धारणा असल्यास याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विहित नमुन्यात अर्ज करून त्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा. त्या ईमेल ॲड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर संदर्भात संपर्क करू नये. पुढची सूचना आहे की खुल्या प्रवर्गातील किंवा विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्या प्रवर्गापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत. आता या संदर्भात मी काल एक प्रातिनिधिक स्वरूपात झेडपीच्या एक कट ऑफ लिस्ट तयार केली होती. अर्थात कट ऑफ लिस्ट ती शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेलीच आहे. मात्र ती यादी खूप मोठी असल्याने त्याला संक्षिप्त करत मी काल एक असं कट ऑफचा एक ड्राफ्ट बनवला होता. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जनरल कॅटेगरीच्या पूर्ण जनरल कॅटेगरीमध्ये पुन्हा मग समांतर आरक्षण आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये काय कट ऑफ गेला हे तुम्हाला इथं दिसत असेल. एस-टी कॅटेगरीचं पण त्याचप्रमाणे एस-टी कॅटेगरी जनरल आणि समांतर आरक्षण अशा पद्धतीने हे मी बनवलं होतं. एस-टी कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीचा शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजण्यास सोपं जाईल अशा पद्धतीने मी हे कट ऑफचा ड्राफ्ट बनवला होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही ते बघू शकता. मग हा जो आरक्षित प्रवर्गातील कट ऑफ जास्त केलेला आहे खुल्या प्रवर्गापेक्षा असं काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत. आता इथे ऑब्जेक्शन घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आरक्षित कॅटेगरीमधील उमेदवार जेव्हा ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ प्रमाणे मार्क्स जास्त मिळवतात तर अशा उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं आणि त्यांच्या जागेवर पुन्हा त्या संबंधित कॅटेगरीमधील उमेदवार पुढे सरकतात. मात्र जितके उमेदवार पुढे सरकतील आरक्षित कॅटेगरीचे तितकेच उमेदवार जनरल कॅटेगरीमधले कमी होतात आणि हा जनरल कॅटेगरीवर अन्याय होतो असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हा कट ऑफ जास्त कसा गेला. या संदर्भातील पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 12,254/2019 मधील सिव्हिल अर्ज क्रमांक 8,259/2019 मध्ये दिनांक 24/10/2019 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्हता धारण करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत. केंद्र शासनाच्या 1/7/1998 व 4/4/2018 च्या ज्ञापनामध्ये देखील अशा प्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या उदाहरणार्थ तलाठी भरती, ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या भरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल
तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद या अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. शिक्षक भरतीसाठी टीईटी ही अर्हता असल्याने या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाला असेल तर जरी त्यांना TAIT म्हणजे टेट परीक्षेत जास्त गुण असले तरीही सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्यायनिवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेले आहे. त्यामुळे कट ऑफ हा फरक दिसतो, परंतु तो पूर्णपणे विधिसंमत आहे. पुढचा सूचना आहे मराठी, उर्दू व अन्य माध्यमांमध्ये 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील भाषा विषयाच्या अभ्यागतधारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदवी, पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झालेली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभ्यागतधारकांची निवड होऊ शकत नाही. पुढची सूचना आहे की मराठी, उर्दू व अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी अभ्यागतधारक यांची शिफारस करताना संबंधित अभ्यागतधारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेऊन करण्यात आलेला आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभ्यागतधारकांची निवड होऊ शकते. पुढची सूचना आहे गुणवत्तेनुसार अभ्यागतधारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभ्यागतधारक यांची शिफारस होते. त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कट ऑफ गुण कमी असल्याचे दिसत आहे. पुढची सूचना आहे काही प्रवर्गांच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभ्यागतधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे. समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल. म्हणजे जर ह्या समांतर आरक्षणासाठी जर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागा रिक्त तर ठेवता येणार नाही, तर कदाचित त्या जागा इतर आरक्षण कॅटेगरीमध्ये विभक्त केल्या जाऊ शकतील किंवा मर्ज केल्या जाऊ शकतील, विलिंग केल्या जाऊ शकतील. असा काही निर्णय शासन मान्यतेनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. आता मी तुम्हाला दाखवलं होतं की बघा याच्यामध्ये हे जे आरक्षणचा तक्ता जो तुम्हाला इथं दिसतोय, हे आरक्षण तक्त्यामध्ये आता जनरल तर ठीक आहे, बऱ्यापैकी इथं समांतर आरक्षणामध्ये उमेदवार भेटलेले आहे. SC कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी समांतर आरक्षण भरलं गेलेलं आहे. ST कॅटेगरीमध्ये पूर्ण समांतर आरक्षण तुम्हाला इथं रिक्त दिसतंय बघा. कुठेच समांतर आरक्षण जागा मिळाली नाही, काही मोजके उमेदवार सोडतात. इथे VJ कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणचे उमेदवार मिळाले नाही, NTB कॅटेगरीमध्ये नाही, इथं थोड्याफार प्रमाणात NTC मध्ये मिळालेले आहेत आणि NTD मध्ये थोडंसं आहे, त्यातही प्रोजेक्ट ॲप्टिट्यूड आणि स्पोर्ट्सचे फक्त उमेदवार उपलब्ध झालेले आणि इथेही OBC कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी आहेत. अर्थात एकंदरीत बघता सगळं कॅल्क्युलेशन तर 50% उमेदवार जवळपास जागा रिक्त राहिलेल्या आहेत या समांतर आरक्षणाच्या आणि म्हणून त्याबाबत शासनाच्या स्तरावर निर्णय घेऊन कदाचित त्या जागा इतर कॅटेगरीमधून भरल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणजे इतर कॅटेगरीसाठी पुन्हा संधी वाढण्याची किंवा कट ऑफमध्ये बदल होऊन आणि जे उमेदवार बाद झाले असतील स्पर्धेमधून त्यांच्यासाठी पुन्हा ही संधी उपलब्ध होऊ शकते. मुलाखतीसह पुढची सूचना आहे मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील याचिका क्रमांक 7627/2023 मधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता एकाच 10 या मर्यादित मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यावेळी अपडेट करण्यात येतील. पुढची सूचना वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती न घेता अभ्यागतधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह प्रकार या भरती प्रक्रिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा हक्क जरी असला तरी तत्पोटी कायद्यातील तरतुदींची पडताळणी स्वतः अभ्यागतधारकांनी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावा. तर असो मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण जर बघितलं तर कट ऑफच्या बाबतीत काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे त्यांनी. तर आज इथे थांबूया मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.